बांधवांनो, इनसॅट 3DR सॅटेलाइट इमेजनुसार येणाऱ्या 3 दिवसात एक पश्चिमी विक्षोभ येणार आहे. साधारणतः 4 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान हा पश्चिमी विक्षोभ येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या पश्चिमी विक्षोभामुळे कोणत्या भागात पाऊस असेल आणि त्याचप्रमाणे याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रामध्ये दोन्ही ठिकाणी एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे. परंतु या कमीदाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात सध्या तरी पावसाची शक्यता निर्माण झालेली नाही. तर मित्रांनो, दिनांक 4 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान येणाऱ्या WDमुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या ते भारी प्रमाणात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे 4 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 5 विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही. तापमान मात्र हे 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअसने कमी होणार आहे. साधारणतः अकोला येथील तापमान हे न्यूनतम तापमान 12 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथील तापमान 15 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर जळगाव येथील तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि नागपूर विभागातील तापमान न्यूनतम तापमान 13 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 5 जानेवारी सुद्धा महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु या WDमुळे 5 तारखेला जम्मू काश्मीरमध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होणार आहे. तर मित्रांनो, 5 तारखेमध्ये महाराष्ट्रातील अकोला येथील तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे न्यूनतम तापमान. त्याचप्रमाणे नाशिकमधील न्यूनतम तापमान हे 16 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. तर नागपूर येथील तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. आणि नागपूर विभागामध्ये थंडीचे प्रमाण जास्त असणार आहे. येणाऱ्या पुढे काही दिवसामध्ये थंडीचे प्रमाण हे कमी जास्त होत राहणार आहे, कारण WD सतत येत राहणार आहे. तर मित्रांनो, 4 तारखे ते 5-6 तारखेमध्ये येणाऱ्या WDमुळे 6 तारखेला जम्मू काश्मीर सहित बऱ्याच भागामध्ये बर्फबारी तर काही भागामध्ये भारी स्वरूपात पाऊस असण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 6 जानेवारी रोजी जम्मू काश्मीरमध्ये त्याचप्रमाणे मंडी, शिमला, पटियाला, कर्नाळा, पानिपत, सोनपत, रोहतक, नई दिल्ली या भागात, त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे बर्फबारी सुद्धा होणार आहे. जम्मू काश्मीर ते पहाडी प्रदेशामध्ये बर्फबारी आणि त्याचसोबत काही प्रमाणात पाऊस सुद्धा राहणार आहे. मित्रांनो, 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रात मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही. महाराष्ट्रातील तापमान अकोला येथील तापमान 16 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथील तापमान 16 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. तर जळगाव येथील तापमान हे 15 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. नागपुरातील तापमान न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर आपले काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.